रायगड जिल्ह्यासहित महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अलिबाग तालुक्यातील चौलभोवाळे पर्वत निवासी श्री दत्त मंदिरात चांदी चोरी केल्याची घटना घडली होती। 17 डिसेंबर 2022 रोजी चोरी करून मूर्तीच्या मागे लावलेली सुमारे 40 किलो चांदी लंपास केली होती। या घटनेला 1 वर्ष पूर्ण झाले तरी अजूनपर्यंत रायगड पोलीस तपास करीत आहेत। मात्र दत्त मंदिरातील चोरीचा तपास लागलेला नसल्याने रेवदंडा पोलीस सह रायगड पोलिसांच्या तपासाबाबत भक्तांकडून नाराजी उघडपणे व्यक्त होत आहे। अलिबाग तालुक्यातील चौलभोवाळे पर्वत निवासी श्री दत्त मंदिरात श्री दत्त मूर्तीच्या मागे भिंतीला लावलेली 40 किलो चांदी चोरट्यांनी लंपास केली होती। चोरी करणारा चोर हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। या चोरट्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक देविदास मोपडे यांनी हा गुन्हा दाखल केला होता। सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, तत्कालीन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, रेवदंडा पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे। सीसीटीव्हीत चोरटा कैद झाल्याने लवकरच तपास लागला जाईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी त्यावेळी व्यक्त केला होता। सदर चोरीचा तपास रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला होता। दत्त मंदिर चोरीचा तपास हे रायगड पोलिसांना आव्हान बनले आहे। त्यानंतर रायगड जिल्ह्यातील 2 महत्त्वाच्या मंदिराची चोरी काही दिवसातच तपास पूर्ण करीत आरोपींना गजाआड करण्यात यश प्राप्त झाले होते। दत्त मंदिर चोरी प्रकरणी एका संशयिताला रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले होते। मात्र चोरीचा वेळ आणि सदर संशयिताचे ठिकाण यामध्ये भिन्नता आढळून आल्याने त्यास सोडणे भाग पडले। चौलभोवाळे पर्वत निवासी श्री दत्त मंदिर हे प्रसिद्ध आहे। डिसेंबर महिन्यात दरवर्षी मोठी यात्रा या ठिकाणी भरत असते। 7 डिसेंबर 2022 ते 11 डिसेंबर 2022 या दरम्यान अशी 5 दिवस यात्रा संपन्न झाली होती। त्यानंतर 4 दिवसांनी शुक्रवारी 16 डिसेंबर 2022 रोजी चोरट्याने मंदिरातील चांदीवर डल्ला मारलाय। त्यामुळे एकच खळबळ तालुक्यात माजली होती। शुक्रवारी 16 डिसेंबर 2022 रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती। चौलभोवाळे येथील पर्वत निवासी दत्त मंदिरामध्ये अज्ञात चोरट्यांनी 17 डिसेंबर 2022 रोजी चोरी करून मूर्तीच्या मागे लावलेली सुमारे 40 किलो चांदी लंपास केली होती। 11 डिसेंबरला येथील यात्रा संपल्यानंतर ही चोरी झाली होती। या घटनेची नोंद मंदिरात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झालेली आहे। तरीही 2 वर्ष पूर्ण झाले तरीही तपास लावण्यात रायगड पोलिसांना अपयश आले असल्याने श्री दत्त भक्त यांच्यामध्ये नाराजीची भावना पसरली आहे। तदनंतर रेवदंडा पोलीस स्टेशन हद्दीतील थेरोंडा खंडेराव पाड्यातील भरवस्तीत असलेल्या खंडोबा मंदिरातील देवारातील 5 किलो 360 ग्राम वजनाच्या चांदीची मूर्ती चोरट्यांनी 17 मे 2023 रोजी रात्रीच्या वेळीच चोरीस नेल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र या चोरीचा या गुन्ह्यातील महेश नंदकुमार चायनाकवा वय वर्ष 38 राहणार आगल्याचीवाडी थेरोंडा अलिबाग यास अटक करून त्याच्याकडून 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता। रायगड जिल्ह्यातील मंदिरातील दानपेट्या फोडून पैसे, देवाच्या चांदीच्या मूर्त्या चोरीला गेल्याचे अनेक गुन्हे घडले आहेत। त्यातील काही चोऱ्यांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले असले तरी तालुक्यातील प्रसिद्ध चौलभोवाळे येथील दत्त मंदिरातील चोरीचा छडा अद्याप पोलिसांना लागलेला नाही। आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी तपास करणे सोडून दिले की काय अशी भावना दत्त भक्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे। चौल मंदिरातील 40 किलो चांदी चोरीला गेल्याची घटनेला वर्ष झाले तरीही अद्याप तपास लागलेला नाहीये। यंदा चौलभोवाळे येथील दत्तयात्रेला मंगळवार दिनांक 14 डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे। याच पार्श्वभूमीवर दत्त मंदिरातील चोरीच्या चर्चेला उधाण आले। चौलभोवाळे येथील प्रसिद्ध दत्त मंदिरात वर्षभरापूर्वी चोरी झाली होती। या मंदिरातील तब्बल 40 किलो चांदीची प्रभावर चोरीला गेली होती। मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात 2 चोरट्यांचे छायाचित्रण आढळून आले आहे। रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक अधिकारी बदलून दुसरे अधिकारी येऊन त्यांना सुद्धा जवळपास 1.5 वर्षापेक्षा अधिक काळ झाले। त्यांनी मोठमोठे गुन्हे उघडकीस आणले, मात्र हा गुन्हा उघड करण्यात त्यांना अपयश आले आहे। तर रेवदंडा पोलीस ठाण्यात 2 अधिकारी बदलून आले, परंतु एकाही अधिकाऱ्याला या चोरीचा तपास करता आला नाही अशी चर्चा सद्यस्थितीत सुरू आहे। यावर्षी मंगळवार दिनांक 14 डिसेंबर पासून दत्तयात्रेला प्रारंभ होत आहे। दरवर्षी या ठिकाणी 5 दिवसांची मोठी यात्रा भरते। जिल्ह्यासह राज्य परराज्यातील अनेक व्यावसायिक या यात्रेत व्यवसायासाठी येत असतात। त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते। बाहेरून येणाऱ्या अनोळखी व्यावसायिकांबरोबरच सर्वच व्यावसायिकांची नोंदणी होणे गरजेचे आहे। त्यासाठी आतापासून प्रभावी यंत्रणा राबवण्यात यावी अशी मागणी दत्त भक्तांकडून होत आहे।
चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले असतानाही ते सापडत नाहीत याचे आश्चर्य वाटते। चोरीचा तपास कुठपर्यंत आहे याबद्दल मी वेळोवेळी पोलीस अधीक्षक स्थानिक पोलिसांशी बोललोय, परंतु ते प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेण्याचे काम करीत आहेत। हे पोलिसांचे अपयश म्हणावे लागेल। याच चोरांनी चिपळूण संगमेश्वरला चोरी केली असावी, परंतु ते येथील पोलिसांच्या हाती लागले नाहीत असे पोलिसांचे म्हणणे आहे। परंतु दुसऱ्या ठिकाणची कारणे सांगून स्वतःचे अपयश दुसऱ्यांवर ढकलण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला असून त्यांना चोरीचे गांभीर्यच नाही असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते, अशी भावना दत्तभक्त यांच्यामध्ये झाली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।